हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवी सर्च इंग्लिश. सो स्टुडंट्स, आज आपण शिकणार आहोत क्लास 9थमधील लेसन द स्टोरी ऑफ टी. सो लेट्स गेट स्टार्टेड. लेट अस बिगिन विथ अ क्वेश्चन. कॅन यू नेम द मोस्ट वाइडली कन्झ्युम्ड बेवरेज इन द वर्ल्ड आफ्टर वॉटर? तर या प्रश्नापासून आपण सुरुवात करूया. कॅन यू नेम द मोस्ट वाइडली कन्झ्युम्ड बेवरेज इन द वर्ल्ड? तुम्ही गेस करू शकता का की या जगातील सगळ्यात जास्त पिलं जाणारं पेय कुठलं आहे आफ्टर वॉटर? ऑफकोर्स, पाण्यानंतर या जगात सगळ्यात जास्त पिलं जाणारं पेय कुठलं आहे? परहॅप्स मेनी ऑफ यू हॅव गेस्ड द ॲन्सर. द मोस्ट पॉप्युलर बेवरेज इन द वर्ल्ड इज टी. कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ॲन्सर गेस केलं असणार. या जगातलं पाण्यानंतरचं सगळ्यात जास्त पिलं जाणारं पेय कुठलं आहे? इट्स टी, म्हणजे चहा. The fresh aromatic brew with which people like to begin their day. एक फ्रेश म्हणजे ताजंतवानं, ॲरोमॅटिक म्हणजे सुगंधित पेय, विथ विच पीपल लाईक टू बिगिन देअर डे, जे पिऊन लोकांना आपल्या दिवसाची सुरुवात करायला आवडते. इट हॅज अ रिफ्रेशिंग ॲस्ट्रिंजंट फ्लेवर. सो टी म्हणजे चहाला एक प्रकारचा रिफ्रेशिंग म्हणजे फ्रेश करणारा असा आणि ॲस्ट्रिंजंट म्हणजे स्ट्रॉंग, कडक असा एक फ्लेवर, अशी एक चव असते आणि ते पिऊन बऱ्याच लोकांना इंडियामध्ये म्हणा किंवा वर्ल्डमध्ये आपल्या दिवसाची सुरुवात करायला आवडते. इट इज ॲक्च्युली मेड बाय ब्र्यूइंग, दॅट इज बाय इन्फ्युजिंग इन बॉइलिंग वॉटर द लिव्स अँड शूट्स ऑफ अ प्लांट हुज बोटॅनिकल नेम इज कॅमेलिया सिनेन्सिस. सो हे पेय कसं बनवलं जाते? तर हा जो प्लांट आहे ज्याचं नाव आहे, ज्याचं बोटॅनिकल नेम आहे कॅमेलिया सिनेन्सिस, या प्लांटचे लिव्ज आणि शूट्स पाण्यामध्ये उकळून ही ड्रिंक तयार केली जाते, हे पेय तयार केलं जातं. द लिव्ज आर ॲट फर्स्ट ड्राईड, क्युअर्ड अँड प्रोसेस्ड बिफोर दे आर पॅक्ड अँड सोल्ड टू अस. तर आपण बाजारामधून पॅकिंगमध्ये चहापत्ती विकत आणतो, पण तशा प्रकारे पॅक करायच्या आधी चहाचे जे पानं असतात ते पूर्णपणे वाळवल्या जातात, त्याची पावडर केल्या जाते आणि पूर्ण कंप्लीट प्रोसेस करून ते आपल्याला विकण्यात येते. सो कॅमेलिया सिनेन्सिस इज अन एव्हरग्रीन प्लांट दॅट ग्रोज इन ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्लायमेट. असा हा कॅमेलिया सिनेन्सिस नावाचा प्लांट जो ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल म्हणजे उष्णकटिबंध आणि समशीतोष्ण अशा क्लायमेटमध्ये म्हणजे वातावरणामध्ये उगवला जातो. टी प्लांट्स रिक्वायर ॲटलिस्ट 100 to 125 सेंटीमीटर ऑफ रेनफॉल ऑफ अ इयर दॅट प्रिफर ॲसिडिक सॉईल. सो चहाची जे झाडं आहेत त्यांना वर्षाला 100 ते 125 सेंटीमीटर पावसाची आवश्यकता असते आणि ज्या क्लायमेटमध्ये किंवा ज्या एरियामध्ये एवढा पाऊस होतो तिथेच हे झाडं उगवू शकतात. Many of the world's best tea estates are located on the hill slopes at elevations of up to 1500 meters. आणि म्हणूनच जगातले बेस्ट टी एस्टेट म्हणजे जिथं चहाचं उत्पादन घेतले जाते असे जे भाग आहेत, असे जे एरियाज आहेत ते समुद्र सपाटीपासून कमीत कमी 1500 मीटरच्या उंचीवर तरी असतात. हिल स्लोप्स म्हणजे उंचावर. तर समुद्र सपाटीपासून सी लेवलपासून 1500 मीटर उंचीवर ते असतात. इट इज सेड दॅट द टी प्लांट्स ग्रो स्लोली अँड अक्वायर अ रिचर फ्लेवर ॲट दिस हाईट. असं म्हणतात की इतक्या हाईटवर जर आपण चहाची शेती किंवा चहाचं प्लांट लावले तर त्यांचा फ्लेवर जो आहे तो जास्त रिचर, म्हणजे ते हळूहळू वाढतात पण त्यांचा फ्लेवर जो आहे तो जास्त रिचर म्हणजे अजून चांगला समृद्ध असा होतो, त्याची चव अजून छान होते. वेन द प्लांट्स मॅच्युअर ओनली द टॉप 1-2 inches ऑफ द प्लांट आर पिक्ड. जेव्हा झाडाची पूर्ण वाढ होते तेव्हा झाडाचे जे वरचे फक्त 1-2 इंच पानं असतात तेवढेच तोडल्या जातात. दीज बर्ड्स अँड लिव्ज आर कॉल्ड फ्लशेस. तर हे जे वरचे झाडाचे पानं किंवा कोंब असतात यांना फ्लशेस असं म्हणतात. अ न्यू फ्लश अपीयर्स ऑन द प्लांट एव्हरी 7 to 10 days ड्युरिंग द पीक ग्रोईंग सीझन. आणि जेव्हा चहावाढीचा ग्रोईंग सीझन असतो म्हणजे जेव्हा त्यांचा वाढायचा योग्य सीझन असतो तेव्हा हर 8-10 दिवसांमध्ये झाडाचे जे फ्लशेस आहेत म्हणजे वरचे जे कोंब आहेत ते तोडल्या जातात.
Left to grow on its own, the tea plants may actually grow into a small tree. जर आपण टी प्लांटला कुठल्याही प्रकारे कट न करता त्याच्या मनाने वाढू दिलं तर एखाद्या छोट्या झाडा एवढं, छोट्या वृक्षा एवढं ते प्लांट वाढू शकते. But in all tea gardens, the plants are pruned and kept at a height of about 3 feet waist high to enable easy plucking of the leaves. सगळ्याच टी गार्डनमध्ये झाडाची जी हाईट आहे ती 3 फीट म्हणजे कमरेपेक्षा, वेस्ट हायपेक्षा उंच वाढू देत नाही. कारण जर ते खूप उंच वाढले तर त्याचे जे लीव्ज आहेत वरचे ते तोडायला हार्ड जाईल, कठीण जाईल. म्हणूनच त्यांची वाढ फक्त 3 फुटांपर्यंतच होऊ दिल्या जाते. The teas we buy are usually classified according to their leaf size. जो चहापत्ती आपण विकत घेतो ते मोस्टली 3 भागांमध्ये, 3 विभागांमध्ये वर्गीकृत केलेले असतात. म्हणजे त्याचं वर्गीकरण केलेलं असते आणि ते वर्गीकरण त्याच्या लीव्सच्या म्हणजे पानाच्या साईजवर डिपेंड असते. अकॉर्डिंगली वी हॅव फर्स्ट आसाम टाईप ऑफ टी कॅरेक्टराइज्ड बाय द लार्जेस्ट लीव्स. त्यातला पहिला प्रकार आहे आसाम टी ज्याचे लीव्स सगळ्यात मोठे असतात. सेकंड आहे चायना टाईप कॅरेक्टराइज्ड बाय द स्मॉलेस्ट लीव्स. दुसरा प्रकार आहे चायना टाईप ज्याचे लीव्स सगळ्यात छोटे असतात. आणि थर्ड कंबोड कॅरेक्टराइज्ड बाय लीव्स ऑफ इंटरमिडिएट साईज. आणि तिसरा प्रकार आहे कंबोड ज्याच्या लीव्सची साईज ही मध्यम आकाराची असते. वी हॅव 3 व्हेरी डिस्टिंक्ट अँड डिफरंट टी ग्रोईंग रिजन्स इन इंडिया. सो आपल्या इंडियामध्ये सुद्धा 3 वेगळे चहा उत्पादित होणारे प्रदेश आहेत. ईच ऑफ दिस रिजन इज फेमस फॉर द स्पेशल टाईप ऑफ टी इट प्रोड्यूस. आणि प्रत्येकच रिजन हे त्यातल्या त्यात जो स्पेशल चहा उत्पादन करतो त्यासाठी फेमस आहे. विच आर युनिक इन टेस्ट, अरोमा, स्ट्रेंथ अँड फ्लेवर. आणि प्रत्येकच ठिकाणचा चहा हा आपापल्या परीनं युनिक म्हणजे अद्वितीय असा आहे. कारण त्याचा सुगंध, अरोमा, स्ट्रेंथ, त्याचा कडकपणा आणि फ्लेवर म्हणजे त्याची चव ही तिन्ही ठिकाणच्या चहाची वेगवेगळी आहे. द 3 रिजन्स आर दार्जिलिंग इन द नॉर्थ ईस्ट इंडिया. तर ह्या 3 रिजन्सपैकी पहिला रिजन दार्जिलिंग नॉर्थ ईस्ट म्हणजे उत्तर पूर्व भारतामधील. त्यानंतर आसाम इन फार नॉर्थ ईस्ट इंडिया, उत्तर पूर्व भारतामधीलच आसाम. अँड निलगिरीज इन साऊथ इंडिया आणि दक्षिण भारत साऊथ इंडियामधील निलगिरी पर्वत. असे प्रमुख 3 चहा उत्पादन करणारे प्रदेश भारतामध्ये आहेत. मोस्ट पीपल ॲग्री दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक. बरेच लोक या गोष्टीवर सहमत आहे की चहा हा रिफ्रेश म्हणजे ताजंतवानं करणारा एक पेय आहे. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स, फॅट्स ऑर प्रोटीन्स. चहामध्ये कुठल्याच प्रकारचे कार्बोहायड्रेट्स, फॅट्स किंवा प्रोटीन्स नसतात. व्हॉट गिव्स टी इट्स स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर इज थियानिन. तर मग चहाला त्याची एक वेगळी चव आणि एक वेगळा सुगंध कुठून मिळतो, कशामुळे मिळतो, तर तो मिळतो त्यात असलेल्या थियानिन या पदार्थामुळे. ॲज वेल ॲज कॅफेन विच गिव्स ड्रिंक इट्स स्टिम्युलेटिंग क्वालिटी. आणि त्यासोबतच चहामध्ये कॅफेनसुद्धा असते ज्यामुळे चहाला उत्तेजक असा गुणधर्म प्राप्त होतो. हाऊ अँड व्हेन डिड पीपल फर्स्ट बिगेन टू ड्रिंक टी. आपल्याला प्रश्न पडतो की कधी आणि कुठे लोकांनी चहा प्यायची सुरुवात केली असेल. ॲन अम्युझिंग स्टोरी हॅज कम डाऊन टू अस फ्रॉम चायनीज लिजंड्स. तर अशाच प्रकारे खूप अम्युझिंग म्हणजे गमतीदार कहाणी चायनीज लिजंड्समधून म्हणजे चायनाच्या ज्या पुराणकथा आहेत त्यातून आपल्याला ऐकायला मिळते. इट इज सेड दॅट एम्परर शेनॉंग द फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन. असं म्हणतात की एम्परर शेनॉंग ज्यांना चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन म्हणजे चायनातील शेती आणि औषध यांचे फादर, यांचे पितामह असं सुद्धा म्हणतात. वॉज ऑन इट्स ट्रॅव्हल व्हेन अ सर्वंट वॉज बॉइलिंग सम वॉटर फॉर द एम्परर टू ड्रिंक. ते एकदा ट्रॅव्हल करत होते आणि तेव्हा त्यांचा एक सर्वंट, एक सेवक त्यांच्यासाठी पाणी उकळत होता. जस्ट देन अ फ्यू लीव्स फ्रॉम नियर बाय ट्री ब्ल्यू इन टू द बॉइलिंग वॉटर. आणि तेव्हाच जवळच्या एका झाडाचे काही पानं उडून त्या उकळत्या पाण्यामध्ये जाऊन पडले. द वॉटर इमिजिएटली चेंज कलर. आणि पाण्याचा रंग तात्काळ बदलला.
On drinking the water, the emperor was amazed by the rich flavor and the refreshing quality of the resulting infusion. जेव्हा एम्परर म्हणजे सम्राट यांनी ते पाणी पिलं तेव्हा सम्राट खूपच आश्चर्यचकित झाले, अमेज झाले. का बरं? ते जे पाणी त्यांनी पिलं होतं त्याला एक रिच फ्लेवर म्हणजे एक सुंदर अशी चव अँड रिफ्रेशिंग क्वालिटी आणि एक ताजंतवानं करणारा एक गुण त्या पाण्यामध्ये त्यांना आढळला. एक्साइटेड बाय द unknown plant and its amazing flavor, he carried out further investigation and discovered that tea had many healing and restorative properties and could also be used as an antidote to certain poisons. जेव्हा त्यांनी त्या पाण्याची चव चाखली आणि त्यातले रिफ्रेशिंग क्वालिटी त्यांना आवडली तेव्हा त्यांनी पुढे अजून त्याच्यामध्ये संशोधन म्हणजे इन्व्हेस्टिगेशन केलं. आणि जेव्हा त्यांनी अशा प्रकारे इन्व्हेस्टिगेशन केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी शोध लावला की चहा जो आहे त्याच्यामध्ये खूप सारे हिलिंग अँड रिस्टोरेटिव्ह म्हणजे आरोग्यदायक किंवा बरं करणाऱ्या अशा खूप साऱ्या प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म त्या चहामध्ये आहेत. अँड ऑल्सो कुड बी यूज्ड ॲज अ अँटीडोट टू सर्टन पॉयझन्स. आणि काही विषांवर उतारा म्हणून सुद्धा आपण चहाचा वापर करू शकतो असं सुद्धा एम्परर शेनांग यांच्या इथे लक्षात आलं. अशा प्रकारे एक चहाचा शोध कसा लागला किंवा चहाचं सेवन करणं लोकांनी कधीपासून चालू केलं याची एक स्टोरी आपल्याला इथे पाहायला मिळेल. येट अनदर लिजंड टेल्स अस दॅट इट वॉज अ बुद्धिस्ट मॉन्क नेम्ड बोधिधर्मा हू वॉज द फर्स्ट टू यूज टी ॲज अ ड्रिंक. सो अजून एक आपल्याला लिजंड म्हणजे एक पुराण कथा ऐकायला मिळते ज्यामध्ये असं सांगितलेलं आहे एक बुद्धिस्ट भिक्षुक होता, एक बुद्धिस्ट भिक्खू होता ज्याचं नाव होतं बोधिधर्मा आणि त्यांनी सगळ्यात आधी चहाचं सेवन सुरू केलं होतं. ही वॉज कीन टू फाइंड अ हर्ब ऑर अ मेडिसिनल प्लांट which would help him stay awake after a long period of time in prayer and meditation. तो आधीपासूनच एका अशा पेयाच्या किंवा एका अशा जडीबुटीच्या शोधात होता जी त्याला प्रार्थनेच्या वेळी किंवा मेडिटेशनच्या वेळी जास्त वेळपर्यंत अवेक म्हणजे जागी ठेवू शकेल. तशा प्रकारे एका हर्बच्या तो शोधात होता. आफ्टर कन्सिडरेबल सर्च अँड ट्रायल्स he found that chewing leaves from the tea shrub acted as a stimulant, helping him stay awake. आणि बरेच शोध किंवा बराच रिसर्च केल्यावर त्याच्या अशा लक्षात आलं की चहाची पानं चघळल्यानं तो आपण बराच वेळ जागी राहू शकतो किंवा ते आपल्याला जागी ठेवण्यामध्ये खूप मदत करते. त्याच्यामध्ये जी स्टिम्युलेटिंग क्वालिटी आहे म्हणजे उत्तेजक गुण आहे ते आपल्याला जागी ठेवायसाठी मदत करतात असं त्याच्या लक्षात आलं. इट वॉज ही हू इंट्रोड्यूस टी अमॉंग हिज डिसिपल इन चायना. आणि तोच होता ज्यांनी आपले डिसिपल्स म्हणजे शिष्य आपले चायनामधले जे शिष्य होते त्या सगळ्यांना चहाची ओळख करून दिली, चहाबद्दल सांगितलं. इट इज सेड दॅट जॅपनीज प्रिस्ट स्टडिंग अंडर बुद्धिस्ट टीचर्स इन चायना कॅरीड टी सीड्स अँड लिव्स बॅक होम विथ देम. आणि असं म्हणतात की तो जो बोधिधर्मा होता त्याच्याजवळ जे डिसिपल्स होते त्यामध्ये काही जॅपनीजसुद्धा होते आणि जे जॅपनीज विद्यार्थी होते ते आपल्या मायदेशी जाताना चहाचे पानं आणि चहाची जी सीड्स आहेत ते सोबत घेऊन गेले आणि अशा प्रकारे चहा मग जपानमध्ये सुद्धा पोहोचला. टर्किश ट्रेडर्स ऑल्सो बिगेन टू बार्गेन फॉर टी ऑन द बॉर्डर ऑफ मंगोलिया. टर्किश व्यापारी जे होते ते सुद्धा मंगोलियाच्या बॉर्डरवर चहाचा व्यापार करू लागले. इन फॅक्ट द स्टोरी गोज दॅट द चायनीज एम्परर हुइत्झंग वॉज सो टेकन अप विथ टी दॅट ही सेट अप अ रिसर्च इन टू अ बेस्ट टी विस्किंग मेथड. आणि असं सुद्धा म्हणतात की एक चायनीज एम्परर म्हणजे चायनाचा सम्राट होता ज्याचं नाव होतं हुइत्झंग. तो चहामुळे एवढा प्रभावित झाला होता की चहावर अजून रिसर्च करायसाठी आणि चहा बनवण्याच्या विविध पद्धती शोधायसाठी त्यांनी कॉम्पिटिशनसुद्धा ठेवले होते. अँड ऑल्सो होस्टिंग टी मेकिंग अँड टी टेस्टिंग टुर्नामेंट्स इन द कोर्ट. तो आपल्या दरबारामध्ये टी मेकिंग आणि टी होस्टिंगचे टुर्नामेंट्स म्हणजे प्रतियोगितासुद्धा ठेवायचा, अरेंज करायचा. सो टी माइंडेड वॉज ही
that he failed to notice that Mongolia had actually taken over his empire. आणि तो एवढा टी माइंडेड होता, म्हणजे त्याच्या डोक्यात एवढा चहा भरला होता, चहाच्या तो एवढा आहारी गेला होता की त्याच्या हे सुद्धा लक्षात आलं नाही की मंगोलियानी ॲक्च्युली त्याचं पूर्णच्या पूर्ण साम्राज्य काबीज केलं आहे. Thus the habit of drinking tea spread to Japan, Europe and England, where it becomes a fashionable and popular drink among the people. अशा प्रकारे ही चहा प्यायची जी सवय आहे ती जपान, युरोप आणि इंग्लंडमध्ये सुद्धा पसरली आणि चहा पिणं हे तिथं फॅशनमध्ये आलं. हाऊ डिड दिस मॅजिकल बेवरेज गेट इट्स नेम? तर मग हे जे मॅजिकल बेवरेज आहे म्हणजे हे चमत्कारिक पेय आहे याला नाव कुठून मिळालं? द चायनीज कॅरेक्टर TU वॉज फर्स्ट यूज्ड इन अर्ली इन्स्क्रिप्शन्स टू डिस्क्राईब द टी. चायनामध्ये जे शिलालेख, इन्स्क्रिप्शन्स म्हणजे शिलालेख, भिंतीवर कोरलेले जे पत्र असतात ते शिलालेख जे सापडले आहेत त्याच्यामध्ये चहाचा उल्लेख TNU या कॅरेक्टरने केलेला आहे. बट लॅटर अ न्यू कॅरेक्टर CHA चा वॉज डेव्हलप टू रिफ्रेश स्पेशालिटी टू टी. आणि त्याच्यानंतर CHA हा एक लेटर त्यासाठी निवडला गेला. द वर्ड चा इज नॉट समथिंग यूज्ड इन इंग्लिश टू रेफर टू चायनीज टी. चहा हा वर्ड जास्त करून चायनीज टीला रेफर करायसाठी इंग्लंडमध्ये किंवा इंग्लिशमध्ये वापरला जायचा. अँड ॲज वी ऑल नो इट इज व्हेरी क्लोज टू द हिंदी वर्ड चाय. आणि जसं आपल्याला माहिती आहे की आपला जो हिंदी शब्द आहे चाय याच्याशी हा खूपच जवळचा आहे. विच इज यूज्ड ऑल ओव्हर इंडिया टू रेफर द टी. आणि पूर्ण भारतामध्ये आपण चाय म्हणूनच त्या बेवरेज, त्या पेय पदार्थाला आपण ओळखतो. हाऊ डिड टी फर्स्ट कम टू इंडिया? मग आता हा जो चहा आहे ज्याचा शोध चायनामध्ये लागला हा फर्स्ट टाईम इंडियामध्ये कधी आला? हिस्टोरियन थिंक्स दॅट टी हॅड बीन नोन इन इंडिया ॲज अ मेडिसिनल प्लांट सिन्स एन्शियंट टाईम. तर इतिहासकार असं मानतात की चहाबद्दल किंवा चहा नावाची जी हर्ब आहे, बुटी आहे याबद्दल भारतातील लोकांना आधीपासूनच माहिती होतं, पण ते त्याला ॲज अ मेडिसिनल प्लांट म्हणजे औषधी वनस्पती म्हणून ओळखत होते. बट टी वॉज नॉट ड्रंक फॉर प्लेजर अंटिल द ब्रिटिश बिगन टू एस्टॅब्लिश प्लांटेशन इन द 19th century. पण लोकांना चहा प्यायची सवय नव्हती जोपर्यंत ब्रिटिशांनी चहाचे मळे उभारायची सुरुवात केली. 19th centuryमध्ये ब्रिटिशांनी चहाचे मळे उभारले, तोपर्यंत भारतात चहा प्यायची सवय कुणालाच नव्हती. In 1770s, the British East India Company made several unsuccessful attempts to grow tea in Bhutan and Assam. 1770मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने बरेच अयशस्वी प्रयत्न केले भूटान आणि आसाममध्ये चहा उगवायचे विथ सीड्स फ्रॉम चायना. आणि त्यासाठी सीड्स त्यांना चायनामधून आणल्या होत्या, पण ते सक्सेस झालं नाही. ऑल्दो दीज अटेम्प्ट्स फेल्ड, but botanist Robert Bruce in 1823 discovered tea plants growing wild in the upper Brahmaputra valley. जरी यांचे ब्रिटिशांचे अटेम्प्ट फेल झाले तरी 1823मध्ये रॉबर्ट ब्रूस नावाचे एक बोटॅनिस्ट होते. त्यांच्या असं लक्षात आलं की ब्रह्मपुत्रा व्हॅली जी आहे, ब्रह्मपुत्रा नदीच्या वरचा भाग, तिथे खूप मोठ्या प्रमाणावर चहाचे जे प्लांट्स आहेत ते ग्रो झालेले आहेत. In mid-1838, the first Indian tea from Assam was sent to England for public sale. आणि अशा प्रकारे 1838मध्ये आसाममधून पहिला चहा इंग्लंडमध्ये विकल्या गेला. Since then, India has gone on to become one of the leading producer of tea in the world. आणि तेव्हापासूनच भारत हा जगातील चहा उत्पादक देशांपैकी नेहमीच वरच्या क्रमांकावर राहिलेला आहे. Tea lovers claim that tea may be able to reduce the risk of cancer, control blood pressure, fight viruses in the body and actually help us live longer. आता चहाप्रेमी जे आहे, चहावर प्रेम करणारे लोक असं सुद्धा मानतात की रेग्युलर चहा पिल्याने कॅन्सरचा रिस्क कमी होतो, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहते, वातावरणातील विविध व्हायरसची फाईट करण्याची शक्ती आपल्याला मिळते आणि आपण खूप दिवसापर्यंत जगू शकतो, म्हणजे आपलं आयुर्मानसुद्धा वाढते. आवर बॉडी प्रोड्यूस केमिकल्स कॉल फ्री रॅडिकल्स. दे कॅन डॅमेज अवर बॉडी अँड अवर हेल्थ. आपली बॉडी एक प्रकारचे केमिकल निर्माण करते ज्याला फ्री रॅडिकलसुद्धा म्हणतात. ते आपल्या बॉडी आणि हेल्थला डॅमेज करतात, नुकसान पोहोचवतात.
Tea contains antioxidants called flavonoid. Scientists believe these help to protect our system against free radicals. तर चहा जो आहे, चहामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे फ्लॅवोनॉइड तयार करतात. शास्त्रज्ञांचं असं मानणं आहे की हे अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सपासून आपल्या शरीराची रक्षा करतात. तशा प्रकारे चहा हा आपल्या हेल्थसाठी सुद्धा बेनिफिशियल आहे. फॉर मेनी पीपल टी इज अ पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स. बऱ्याच लोकांसाठी चहा हा आपल्या मित्रांसोबत पिण्यासाठी एक खूपच प्रसिद्ध असा पेय आहे. बऱ्याच लोकांना आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत चहा प्यायला नेहमीच आवडतो. इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड टी ड्रिंकिंग इज अन इम्पॉर्टंट सोशल ओकेजन. आणि बऱ्याच देशांमध्ये चहा पिणं एक सोशल ओकेजनसुद्धा आहे. जपान, चायना, रशिया अँड कोरिया हॅव स्पेशल टी सेरेमनीज अँड ट्रेडिशन. जपान, चायना, रशिया आणि कोरियामध्ये स्पेशल टी सेरेमनीज म्हणजे चहा समारंभ आणि चहाशी रिलेटेड त्यांच्या इथे परंपरासुद्धा आहेत. These ceremonies give people the time to relax and enjoy the taste and the smell of the tea. आणि अशा समारंभांमध्ये सेरेमनीजमध्ये लोक हे चहाचा आस्वाद घेतात आणि तिचा जो फ्लेवर आहे त्याचा सोबत आस्वाद घेतात. मोस्ट पीपल इन जपान बिलॉंग टू अ टी क्लब वेअर दे गो एव्हरी वीक टू टेक पार्ट इन द टी सेरेमनी. जपानमध्ये असे टी क्लबसुद्धा आहेत जिथे लोक हर आठवड्याला जातात आणि आपल्या मित्रांबरोबर किंवा आपल्या फॅमिलीबरोबर चहा प्यायचा आनंद घेतात. ऑर्डिनरी पीपल ऑल्सो फील दॅट टी सेरेमनीज आर स्पिरिच्युअल ओकेजन्स दॅट आर क्लोजली असोसिएटेड विथ देअर रिलिजन. बरेच लोक जपान, चीन जिथे टी सेरेमनीज होतात तिथले बरेच लोक असं मानतात की टी सेरेमनीज चहाचे जे समारंभ आहेत इट्स अ स्पेशल स्पिरिच्युअल ओकेजन. म्हणजे ते एक धार्मिक कार्यसुद्धा आहे किंवा दैविक कार्यसुद्धा आहे. त्याचा संबंध ते आपल्या धर्माशी सुद्धा जोडतात. टी दे सेड इज अ हेल्दी, एन्जॉयबल अँड स्टिम्युलेटिंग ड्रिंक फुल ऑफ गुड क्वालिटीज. त्या लोकांच्या मते चहा हा एक हेल्दी म्हणजे आरोग्यदायी, एन्जॉयबल म्हणजे आनंददायक अँड स्टिम्युलेटिंग म्हणजे उत्साहवर्धक असं पेय आहे. फुल ऑफ गुड क्वालिटीज आणि अशा अनेक चांगल्या क्वालिटीजनं चहा भरलेला आहे. इट रिड्यूस लोनलीनेस अँड काम्स युअर हार्ट. चहा एकटेपणा घालवतो आणि आपल्या हृदयालासुद्धा शांत करतो. इट इज अ कम्फर्ट इन एव्हरीडे लाईफ. आपल्या रोजच्या जीवनामध्ये चहा आपल्याला कम्फर्टसुद्धा प्रदान देतो. Many Koreans today still have tea ceremonies for important occasions, including special birthdays and anniversaries. बरेच कोरियन्स अजूनही ॲनिव्हर्सरीज किंवा टी सेरेमनीज म्हणजे चहा समारंभांचं आयोजन करतात. इन मोस्ट एरिया ऑफ चायना द टी इज मेड इन स्मॉल क्ले टीपॉट्स. आणि चायनाच्या बऱ्याचशा भागामध्ये, बऱ्याचशा रिजनमध्ये चहा एक छोट्याशा टीपॉटमध्ये बनवल्या जातो. ॲट टी सेरेमनीज कप्स आर ओनली हाफ फिल्ड. आणि चहा समारंभामध्ये कप जो आहे तो नेहमी अर्धाच भरला जातो. द चायनीज बिलीव दॅट द रेस्ट ऑफ द कप मस्ट बी फिल्ड विथ फ्रेंडशिप अँड अफेक्शन. कारण चायनीज असं मानतात की जो उरलेला कप आहे किंवा जो अर्धा खाली कप आहे, अर्धा रिकामा कप आहे, तो प्रेम आणि मैत्री यांनी भरून गेला पाहिजे. टी सेरेमनीजमध्ये जसे लोक एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये जे प्रेम, अफेक्शन आणि मैत्री असते त्यामुळे तो अर्धा रिकामा कपसुद्धा भरून गेला पाहिजे. इन रशिया टी इज मेड अँड सर्व्ड इन सॅमोवार्स, अ स्पेशल रशियन टी केटल मेड ऑफ मेटल. रशियामध्ये चहा हा एका स्पेशल रशियन टी केटल, चहाच्या एक स्पेशल केटल ज्याचं नाव आहे सॅमोवार्समध्ये बनवल्या जातो. ती मेटलपासून बनलेली असते. Vietnam produce special varieties of tea such as lotus tea and jasmine tea. व्हिएतनाममध्ये सुद्धा वेगवेगळ्या व्हेरायटीच्या चहाचं उत्पादन घेतल्या जाते ज्यामध्ये लोटस टी आणि जॅस्मिन टी फेमस आहेत. इन जपान टी इज मेड युझिंग पावडर्ड ग्रीन टी कॉल्ड मॅचा. जपानमध्ये चहा हा पावडर्ड ग्रीन टीपासून बनवला जातो ज्याला मॅचासुद्धा म्हणतात. The tea is mixed with boiled water using a bamboo whisk and served in small bowls. तर चहा
हा गरम उकळत्या पाण्यामध्ये टाकला जातो आणि बांबूच्या विस्कने बांबूच्या काडीने त्याला ढवळण्यात येते आणि एका छोट्या छोट्या बाउल्समध्ये ते सर्व केल्या जातात. अँड हाऊ अबाउट इंडिया? A cup of tea is offered to any guest or visitors as a token of hospitality, even in the humblest of homes. आणि भारताबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला माहिती आहे की आपल्या घरी येणारा प्रत्येक पाहुणा किंवा प्रत्येक मित्र यांना आपण चहा ऑफर करतो ॲज अ साइन ऑफ हॉस्पिटॅलिटी, त्यांना आदरातिथ्य करण्यासाठी म्हणून. मोस्ट इंडियन लाईक देअर टी हॉट विथ अ गुड डील ऑफ मिल्क अँड शुगर इन इट. आणि बरेचसे इंडियन्स लोकांना आपला चहा नेहमी गरम लागतो, जो खूप सारं दूध आणि खूप सारी साखर टाकून बनवलेला असतो. इन रेनी सीझन इट इज ब्रेव्ड विथ जिंजर टू गिव्ह इट ॲडिशनल मेडिसिनल प्रॉपर्टीज. आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्यामध्ये आपण अद्रक ॲड करतो, कारण अद्रक ॲड केल्यानं त्याचे जे औषधी गुणधर्म आहेत ते अजूनच वाढतात. अदर्स ॲड स्पायसेस लाईक कार्डेमम, क्लोव्ज अँड मेस. काही लोक त्यात कार्डेमम म्हणजे वेलायची, क्लोव्ज म्हणजे लवंग आणि मेस म्हणजे जायफळसुद्धा ॲड करतात त्याचा फ्लेवर अजून वाढवण्यासाठी. टी इज अ मस्ट आफ्टर अ प्लेट ऑफ स्पायसी स्नॅक्स एस्पेशली इन द मॉर्निंग अँड इव्हनिंग. इंडियन्ससाठी रोज सकाळ आणि संध्याकाळ चहा हा खूपच गरजेचा आहे आणि चहासोबतच ते नेहमीच एक स्पायसी स्नॅक्स एन्जॉय करतात. सम connoisseurs relish delicately flavored jasmine tea, green tea, lemon tea and even iced tea. How about you? आणि काही पारखी लोक त्यांना जास्मिन टी, ग्रीन टी, लेमन टी अँड आईस टी सुद्धा प्यायला आवडते. हाऊ अबाउट यू? सो तुमची आवडती चहाची रेसिपी कोणती? अशा प्रकारे हा चहाचा इतिहास, वेगवेगळ्या देशात चहाविषयी असलेल्या प्रथा, परंपरा आणि चहाविषयी लोकांना असलेलं प्रेम हे या लेसनमधून आपल्या लक्षात येते. आय होप दिस व्हिडिओ इज युजफुल फॉर यू ऑल. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ.